सो गुड इव्हनिंग गाईज. आफ्टर सो लॉंग टाईम आपण भेटतोय आणि आम्ही चाललोय हम्पीला. आज संध्याकाळी आमची ट्रेन आहे. आता संध्याकाळचे 5:45 आहेत आणि अराउंड 8:30ला यशवंतपूरवरून आमची ट्रेन आहे. तर आम्ही 7 वाजता घरातून निघू आणि 3 दिवस प्लॅन आहे हम्पीचा. शनिवार, रविवार आणि सोमवारी आमची दुपारी वापस ट्रेन आहे. बऱ्याच दिवसांनी आम्ही कर्नाटकात वापस कुठेतरी फिरायला चाललो. मी आणि उर्वेश, माझा जो रूममेट आहे. आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉगिंग करतो, थोडंसं वेगळं वाटतंय बट ओके. बट तुम्हाला दाखवू आम्ही काय काय फिरणार आहे ते. आणि आता आमची तयारी झाली आहे, तुम्हाला दाखवतो. आम्ही तयार होऊनच बसलेलो आहे. यू कॅन सी उर्वेश. एक्साइटेड ब्रो? Yes, yes. Finally, Humpy. फायनली हम्पी. आणि हे सगळे बॅग बिग पॅक झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि मस्त असा हा सनसेट होतोय माझ्या घराच्या समोरून, बघू शकतात. तर दिस इज हाऊ ब्युटिफुल बँगलोर. आणि हे असं काही खायचं वातावरण. तर भेटूयात ज्यावेळी ट्रेनमध्ये बसेल तेव्हा मी एकदा दाखवेल. आणि लेट्स गो. सो काय आम्ही निघालोय कॅबमध्ये आणि अर्धा तासात जयशवंतपूरला पोहोचू. आणि एक्साइटेड. आम्ही 2 साल के बाद साथ में ट्रॅव्हल कर रहे हैं, तो बहुत एक्साइटेड. आणि असं काहीतरी बाहेरचा माहोल आहे. हे अजून मेट्रोचे कामं काय होणार त्या माहिती. And this is we are sitting here in Zurich. And भेटूयात आपण डायरेक्ट आता स्टेशनला गेल्यावरच. सो या हेच अपडेट आहे. बाय बाय. यशवंतपुर एक्सप्रेस यशवंतपुर से सिंघनूर जाने वाली गाड़ी समय 23 बजे. सो आम्ही पोहोचलो यशवंतपूर स्टेशनला 8 वाजता. आणि मागच ट्रेन उभी आहे. एक 8:25ला इथून निघणार आहे. आणि लेट्स सी, सकाळीच भेटू आता, कारण आता झोपणारच आहे आम्ही. सो भेटूया उद्याच. आणि हे असं काही यशवंतपूर अंडर डेव्हलपमेंट चालू आहे सध्या स्टेशनची. आणि तुम्ही बघू शकता ते असं ते काम चालू आहे यशवंतपूरचं. आणि ही इकडं आपली ट्रेन उभी आहे, हा कोच समोरचा. एक तास बाकी हम्पीला पोचायला. आणि मस्त वातावरण इकडं बघू शकतात. सनराईज. छोटंसं स्टेशन आहे दरोजी म्हणून, बट एकदम सुंदर स्टेशन आहे. एकदम असं शांत शांत आहे. मस्त झाड आहे स्टेशनवर. आणि मस्त होते आतापर्यंत जर्नी. 1 तासात पोचू आणि हम्पीला. सो बघूयात आता.
सो गाईज आम्ही पोहोचले हॉस्पिटलला 7:30 होते सकाळचे आणि इथून हम्पी किंवा आमचं हॉटेल 15 किलोमीटर आहे. तिथून आम्ही रिक्षा केली आता आणि चाललोय हम्पीला. आणि हॅपी इंडिपेंडन्स डे सगळ्यांना. आज 15 ऑगस्ट आहे. सो आता आम्ही हॉटेलला गेल्यावर भेटतो तुम्हाला. हे असं काही पोस्ट स्टेशन आहे. काही नाही पोचलोय हम्पीला. म्हणजे आम्ही जे हॉटेल तिकडे गेलो होतो बट अजून चिकनचा टाइम नाही. 10 वाजता आहे. आम्ही थोडं लवकर पोहोचलो आणि आता ऑलमोस्ट 8:30 होत आहे. तर 1.5 तास काढायचा आहे. ब्रेकफास्ट करायला आलो इकडे हम्पीच्या पुढे कमलापूर म्हणून. ब्रेकफास्ट करत 1.5 तास काढायचा आहे. जेव्हा जाऊ मग हॉटेलला किंवा होमस्टे तेव्हा दाखवतो. आणि हे असं काही छोटंसं हॉटेल आहे. हे सगळे हम्पीचे आय गेस जे मेन स्थळ आहेत ते लावले. आणि हा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. आपल्याला इकडे पड्डू म्हणतात आणि ही इकडे इडली. सो सुप्रभात. आणि आम्ही ऑलमोस्ट हम्पीलाच आहे. आणि हे हम्पी हे त्या ठिकाणी बसलेलं कधी काचं सर्वात मोठं आणि सर्वात श्रीमंत शहर. 1336 किंवा 1300च्या काळामध्ये हरिहर आणि बुक्या 2 भावांनी हे शहर बसवलं होतं. आणि त्याच्यानंतर तर सर्वात मोठं शहर किंवा सर्वात श्रीमंत शहर त्या काळात हम्पी होतं किंवा किष्किंधा म्हणून जे आसपास शहर ते होतं. आणि इथल्या ऑब्विसली रामायणचा इथं आहेच संदर्भ, इम्पॉर्टन्स. आणि नॅचरल केव्स किंवा बाकीचे मंदिरं, जुने मंदिरं इथले अजून वैशिष्ट्य. तर आज आपण बेसिकली आमचा आज प्लॅन असा आहे की मंजनाद्री हिल्स किंवा किष्किंधा जे दुसऱ्या साईडला आहे हम्पीच्या ते आम्ही कव्हर करणार. कारण आज शनिवार असल्यामुळे आम्हाला आज दर्शन घ्यायचं बेसिकली इच्छा होती. सो आम्ही आज हे कव्हर करू आणि बाकी विरूपाक्षा टेम्पल, विठ्ठलच्या रेट ते सगळं उद्या आम्ही कव्हर करणार आहे. तर काय समजतंय की मागं सरोवर आहे आणि आम्ही थांबलोय 5 मिनिटं आणि ब्रेकफास्ट करून आता आम्ही हॉटेललाच चाललोय. तर मस्त वाटतंय. आणि लास्ट इयरला सुद्धा 15 ऑगस्टला मी असंच काहीतरी आंध्र प्रदेशामध्ये लेपाक्षी टेम्पल आहे त्यावेळेस तिकडे होतो. आणि आज 15 ऑगस्टला हम्पी जे भारतात बीजिंग नंतर कुठल्या काळी सर्वात मोठं आणि सर्वात श्रीमंत शहर असलेलं हे हम्पी, ज्याला इतिहास रामायणाचा आहे. तर लेट्स गो आणि भेटूयात. अजून एक म्हणजे विजयनगर राज्याची किंवा देशाची राजधानी त्यावेळेस हम्पी होती. ज्यावेळेस कृष्णदेवराय त्यांचा जो काळ होता त्यावेळेस तर किंवा हा जो प्रदेश आहे ती म्हणजे या वर्षात भरपूर गेल्या हम्पी फर्स्ट रामायण आणि नंतर कृष्णदेवराय नंतर मुघल आणि भारताचा काळ. सो लेट्स काय काय बघायला आणि काय 10 वाजता असं काही सराउंडिंग आहे हम्पीचं. हम्पीच्या ऑलमोस्ट आउटस्कट एरिया म्हणू शकतात तुम्ही. आणि हे सर्व एवढं मोठं पाण्याने भरलेलं
सो हा नवी हम्पीमधला एरिया आहे. असा छोटासा गावच आहे ऑब्विसली. आणि हे आमचं होमस्टे आहे बांबू स्टाईलमधलं. आणि हे सगळे पूर्ण प्युअर बांबू येत आहे, बघू शकता. मस्त असं वाटतं की गावात किंवा एकदम जंगलात राहायला आलं. आणि इकडं असा टेंटसुद्धा आहे. आणि इकडं वॉशरूम गिझर जे काही येते मस्त. आता आम्ही फ्रेश होतो, आवरतो आणि मे बी आता पोस्ट 9:15 आहेत. आम्ही ट्राय करू 11 वाजतापर्यंत इथून निघायचं आणि मग ऑब्वियसली हम्पी एक्सप्लोर करूच. भेटूयात वापस आणि लेट्स गो. सो गाईज आम्ही रेडी आहेत, बघू शकतात तुम्ही. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला, जे की आहे किष्किंधा किंवा तुंगभद्रेच्या त्या साईडला, जे हम्पी किंवा हनुमानचं जन्मस्थान आहे. तिथं आम्ही तुंगभद्रा नदी आणि जे बाकीचे प्लेसेस आहेत तिथे गेल्यावरच मी तुम्हाला सांगतो. मला काही नाव नाही आठवते सध्या. आणि ही आमची रिक्षा बाहेर रेडी आहे. सो लेट्स गो. आणि सकाळचे ऑलमोस्ट 11:30 होत आहेत. लकीली टुडे ढग इतके नाही आहेत, म्हणजे ऊन आहे बट गरमी नाही इतकी. सो लेट्स गो. बीच में तर हा चिंतामणी मठ आहे. मी याची इन्फॉर्मेशन पुढे देतोच, पण आपण पहिले मठात जाऊयात. एक प्रवेशद्वार आहे, दोन साईडला जायचं असेल. जगद्गुरू शंकराचार्य मठस्थानम नाव असं असतं. आणि ही तुंगभद्रा नदी या मठाच्या मागेच याचं मठ आहे. हे मठाची आख्यायिका म्हणजे चिंतामणी म्हणजे जेव्हा राम जेव्हा सीतेच्या शोधात होते तेव्हा त्यांना म्हणजे चिंता करू लागले असं म्हणजे चिंता म्हणजे ते टेन्शनमध्ये किंवा काइंड ऑफ तसं होते, म्हणून या मठाला चिंतामणी असं नाव पडलं. आणि दुसऱ्या आख्यायिकानुसार इथेच रामाने वालीला वध केला होता. इथंच त्यांची रामाची आणि सुग्रीवाची पहिल्यांदा भेट झाली होती. आणि इथे या गुहेमध्ये त्यांचे ठसेसुद्धा आहेत. आणि ते एक प्राचीन शिवलिंग आहे या गुहेमध्ये. आणि ते शंकराचार्यांनी तपश्चर्या केली होती म्हणून इथं त्यांचंसुद्धा गुफा आहे, शिवगुफा किंवा शंकराचार्य गुफा. तर हे ते स्थान आहे जिथं पहिल्यांदा सुग्रीव आणि राम भेटले होते. तर बघूयात. आणि हे शिव मंदिर आहे. हे काही मागचा नजारा. ही तुंगभद्रा नदी तुम्ही बघू शकतात. आम्ही आता त्या काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये, आणि इथे काशी विश्वनाथचं मंदिर. दिस इज राम गुफा. इथे राम आणि सुग्रीवाची भेट झाली होती. याची काही राम गुफा आहे, तुम्ही मागं बघू शकतात. इकडे छोटंसं मंदिर आहे.
आणि अशी काही गुफा आणि इकडे असं सुंदर रामाचं चित्र कोरलेलं आहे या दगडावर. सुग्रीव, जांबुवंत, हनुमान, राम, लक्ष्मण. समोरून अशी ही तुंगभद्रा आणि हे इकडं सरळ गेल्यावर राम गुफा. हे जे समोर बघताय तुम्ही हे 64 पिलर्स आहेत, जी हिस्ट्री मी तिथे गेल्यावर सांगतो. तो गाईज आम्ही हे 64 पिलर्स इथे आहे आणि ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही कृष्णदेवरायांची समाधी मानली जाते. आणि 64 पिलर का? कारण कृष्णदेवराय हे 64 विद्या कलामध्ये पारंगत होते म्हणून त्यांना समर्पित हे 64 पिलर असे हे आहेत. तुम्ही बघू शकता आता आम्ही तो जो मठ होता किंवा त्याचे मंदिर होते तिथून हे 64 पिलर दिसतात. आणि हे एक्झॅक्टली तिथून खाली आल्यावर तुंगभद्रेच्या एक्झॅक्ट नदीच्या काठावर असे हे 64 पिलर्स आहेत. आणि तुम्ही बघू शकता तिकडे 64 पिलर्स. आणि मस्त आहे, हे बघण्यासारखं आहे. 64 कला विद्या म्हणून त्यांना हे त्यांच्यासाठी स्मरणार्थ बांधलं गेलेलं आहे. हे समोरचं पंपा सरोवर आहे, ही पंपा देवीचं मंदिर आणि हे शबरीची गुफा इकडं मला गेलं जे तुम्हाला दाखवली. ह्याचं महत्त्व म्हणजे हे पंपा सरोवर तुम्ही बघताय मागं, हे भारतातील 5 मुख्य किंवा काय म्हणतात फेमस सरोवरापैकी एक आहे. त्यातलं जसं मानस सरोवर, पुष्कर आणि 5वं हे पंपा सरोवर आहे. आणि शबरीची गोष्ट म्हणजे जेव्हा रामायणात राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाले होते तेव्हा शबरीनेच हीच ती शबरीची गुफा जिथे तिने त्यांना उष्टबोरं खायला दिले होते. आणि मग तिने सांगितलं होतं की इथून पुढे तुम्ही किष्किंधेला जाऊन सुग्रीवची मदत घेऊ शकतात. तर हीच ती सुग्रीवची गुफा माझ्या मागं. आणि हे ते पंपा सरोवर जे 5 भारतातील धार्मिक जे मेन सरोवर आहेत त्यातलं हे एक सरोवर तुम्ही बघू शकतात. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे सरोवराला पंपा का म्हणतात, कारण पार्वतीचे दुसरे रूप पंपा होती, तिने इथे महादेवाची तपश्चर्या केली होती आणि तिला इथे महादेव प्रसन्न होऊन याशी लग्न किंवा काय जे केलं होतं म्हणून या सरोवराला पंपा सरोवर म्हणतात. दिस इज वन. लंच करायला आलो इथं रिव्हर साईडला. जेवण बघू इथलं कसं आहे. सो हा तो कॅफे सेरेने बोल्डर्स कॅफे पंपा लेकपासून थोडंसं पुढे. आणि इकडं जर तुम्ही खाली गेले खाली तिकडं बघितलं तर तुंगभद्रा नदी आहे. आणि मस्त असा कॅफे आहे किंवा लंच आणि इकडं राहायला जागासुद्धा आहेत. आता इथून आम्ही निघतो आहे अंजनाद्री. 1 तास वर चढायला लागेल आणि मग तिथून सनसेट किंवा दर्शन घेऊन मग रिटर्न टू हॉटेल. सो हाच प्लॅन आहे. आणि आता भेटूयात अंजनाद्रीला. सो आता लास्ट पॉईंट पोहोचलो आहे अंजनाद्री आणि इथून आम्ही आता चालायला चालू करू. आज शनिवार असल्यामुळे गर्दी तुम्ही बघू शकतात. तर आम्ही दाखवतो मला चालता मध्ये काय काय भेटतं जसं. आणि तो वर
मेन डोंगर किंवा जन्मस्थळ. तर आम्ही चालू केलंय चढायला. 500-600 पायऱ्या असतील जवळपास आणि लागेल पाऊण तास, अर्धा पाऊण तास. आता ऑलमोस्ट 3:30 वाजले, 4:15पर्यंत पोहोचायचं ट्राय करूयात. आणि इकडे जाळ्या सुद्धा लावल्यात आहे की माकडांमुळे. वरून व्ह्यू तुंगभद्रा नदी आणि ही अशी पुढे जाऊन इकडे जाते डोंगराला पोहायच्या म्हणून. हम्पीचा हा वरून व्ह्यू. अजून पूर्ण तर वर नाही पोचलं. आणि तुंगभद्रा नदी आणि हे वर अजून पर्वत बाकीचे. बॅक साइड आहे मंदिराची, समोरची साइड. आणि हे जे माझ्या मागे बघताय ते मंदिर आहे. आता दर्शन झालंय आमचं. आणि असे तर मारुतीचे भरपूर जन्मस्थान असं काही एक प्रूव्हन नाही. त्यातलं हे हम्पी कर्नाटकातलं, झारखंडमध्ये सुद्धा लोक म्हणतात आणि आंध्र प्रदेशमध्ये म्हणतात. महाराष्ट्रात ऑब्विसली बट हे अंजनेरीमधलं सॉरी हम्पीमधलं हनुमानाचं जन्मस्थान किष्किंधा बघू शकतात. किती मागे मस्त डोंगर आहेत आणि आता थोडासा मागच्याकडून गेला मस्त वातावरण झालंय. सो दुसऱ्या कामातून दाखवतो झूम करून बाकीच्या गोष्टी. आणि हे मागं मंदिर आहेच. सो मी येताना पूर्ण भिजत चालू. आय डोंट हा वाईड अँगल आहे. लेट मी सेट अनदर अँगल. सो दर्शन मस्त झालं आमचं. येताना पाऊस लागला तर समोर पूर्ण भिजलो ऑलमोस्ट. बट चढलो उलट्या साईडने होतो. उलट्या साईड म्हणजे दुसऱ्या साईडने होतो आणि उतरलो दुसऱ्या साईडने आहे. आता चालत चाललं आहे. आणि पाऊस झाल्यामुळं वातावरण इतकं मस्त झालं आहे. तुम्ही बघू शकतात माझ्या मागे. आणि इकडे सुद्धा छोटीशी कॅनल जाते दगड.